हाय फ्रेंड्स, मी हर्षा. हर्षीज किचन मॅजिक मध्ये आज आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे पाणीपुरीचा पाणी, एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल. चला तर आता आपलं पाणीपुरीच पण कसं झालंय पाहू आपण. मी खाऊन दाखवते एक पाणीपुरी. एक नंबर झालं, एकदम अप्रतिम झालं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आणखी एक गोष्ट महत्वाची, समजा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्ससोबत सुद्धा शेअर करा. थँक्यू. चला तर पाणीपुरीच्या पाण्यासाठी पहिले आपल्याला लागणार आहे पुदिना, कोथिंबीर, 4-5 हिरव्या मिरच्या, गूळ, हे चिंच आहे पाण्यात भिजू टाकली आहे ते, मीठ आणि काळं मीठ. चला तर सगळ्यात पहिले आपण पुदिना वगैरे बारीक करून घेऊया. मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया. यामध्येच आपण हा गूळ सुद्धा टाकून घेऊया. आणि थोडं जिरं. मिक्सरला छान पेस्ट बनवून घ्यायची याची. पहा या प्रकारे एकदम बारीक पेस्ट. आणि जे चिंच टाकली ते आपण पाण्यामध्ये भिजू, त्याला असं चोरून घ्यायचं चांगलं, म्हणजे पूर्ण गर चिंचेचा निघून जातो त्या पाण्यामध्ये. आणि हे फेकून द्यायचं. चला आता एक पातेलं घेतलं आहे, पातेल्यामध्ये पेस्ट टाकली आहे. ही एका गाळणीच्या साहाय्याने प्युरी गाळून घ्यायची, म्हणजे जे त्यामध्ये जो कचरा आहे तो निघून जाणार. हे फेकून द्यायचं, वरचं जे आहे ना ते फेकून द्यायचं. आता यामध्ये टाकणार आहे साधं मीठ, 1 चमच काळं मीठ. मिक्स करून घ्यायचं छान. यामध्ये पाणी टाकायचं. साधारण 3 प्याले पाणी टाकलं आहे मी याच्यामध्ये. थोडं चाखून पाहू बरोबर झालं आहे की नाही. अप्रतिम झालं आहे. चला तर मसाला बनवून घेऊया. आपण हे चणे पहिले भिजवून घेतले होते 5-6 तास आणि नंतर उकडून घेतले आहे मीठ टाकून. पहा असे स्मॅश झाले पाहिजे, असे स्मॅश झाले पाहिजे. 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या तेव्हा ह्या असे होतात. आणि बटाटे उकडून घेतले आहे. एक कांदा चॉप करून घ्यायचा. बटाट्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं. आणि स्मॅश करून मिक्स करून घेऊया. चला तर तुम्हाला पाणीपुरी बनवून दाखवते. बटाटा टाकायचा, पहिले कांदा टाकायचा, थोडं मीठ टाकायचं, चणे टाकायचे,
आणि पाण्याला मिक्स करायचं छान पहिले. असं टेस्टी पाणीपुरी रेडी आहे.